आणि आता पाहूया मोदींचा वारसदार महाराष्ट्रातून, यानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलं. आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून. मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवणार, म्हणूनच काल मोदींना नागपूरला बोलावून चर्चा करण्यात आली. संजय राऊतांचं विधान. वारसदार कोण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतं या क्षणी. मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळेल. म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल. 2029 हे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच पाहतो. अजून उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे. मोदींच्या उत्तराधिकाऱ्याचा आता प्रश्न कसा आला? संजय राऊतांच्या वक्तव्यावर संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची प्रतिक्रिया. संघ परंपरेनुसार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, असंही केलं वक्तव्य. संघ के उत्तराधिकारी का भी सवाल ही कहाँ है? उत्तराधिकारी का प्रश्न कहाँ आता है? संघ में जो परंपरा है उसके अनुसार होगा, उसका निर्णय संघ करेगा. मुख्यमंत्री फडणवीस मोदींचे वारसदार असतील, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. तर फडणवीसांच्या मनातलं महाराष्ट्राने ओळखावं, अशीही दिली भुवया उंचवणारी प्रतिक्रिया. कधी बोलले मी वारसदार असं कधी बोलले? वेळ आलेली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. कधी बोलले? काल तेच वारसदार आहेत. भाजपला याच आठवड्यात नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता. पक्षाच्या स्थापना दिनाआधी अध्यक्ष जाहीर करण्यावर भर असेल, सूत्रांची माहिती. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिवराजसिंग चौहान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान यांचं नाव आघाडीवर. संघाच्या सहमतीनंतरच होणार अध्यक्षांच्या नावाची घोषणा. भाजपच्या अध्यक्षपदी आपली व्यक्ती असावी अशी संघाची भूमिका. मोदींना सरसंघचालकांना भेटावं लागतं, त्यावरून भूमिका स्पष्ट. संजय राऊतांचा दावा. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुद्धा संघाची एक भूमिका आहे असं समोर आलेलं आहे. आणि त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी, ही भूमिका संघाची मला स्पष्टपणे दिसते. औरंगजेबाच्या कबरीला ASIचं संरक्षण, तरीही कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. फक्त कोणी कायदा हातात घेऊ नये, देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. कबर त्या ठिकाणी आहे, ही ASIची प्रोटेक्टेड कबर आहे. त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे. हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही. औरंगजेबाच्या कबरीचा अनावश्यक मुद्दा उचलला. मृत्यू इथे झाल्यानं कबर बांधली, ज्याची श्रद्धा आहे ते जातील. संघाच्या भैयाजी जोशी यांचं वक्तव्य. औरंगजेब का अनावश्यक विषय उठाया गया है. एक है, अब उसकी मृत्यु यहाँ हुई तो कब्र यहाँ बनी हुई है, कोई श्रद्धा है, वो जाएंगे.